ज्यांचा हित विठ्ठले नेनती काही टाना टोना किंवा टाणे टोने नामस्मरणा वाचोरी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडले अभिनंदन। महान भगवत भक्त वैराग्यशी परममूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे आणि स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु ज्या महात्म्यानं जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या संसाराकडे तीळ मात्र लक्ष न देता अहोरात्र परमार्थ करून हे समाजाला परमार्थाकडे वळवलं असे जगद्गुरु तुकोबराय आणि त्या तुकोबरायचे एकनिष्ठ शिष्य असलेले निळोबराय आणि ते निळोबरायचा आजचा अभंग आहे। विडाला विडाला आणि त्या निळोबरायचा आजचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे। अभंग बोलण्यापूर्वी थोडासा अल्पपर्याय असा सालाबाद प्रमाणे ही वर्षी आपल्या छोट्याशा नगरीमध्ये संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीराम कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवामध्ये आजची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली। मला वाटतं 21 वर्ष आपली सप्ताहाला पूर्ण झाले। आता तुमचा मोठा सोहळा येतो रौप्य महोत्सव। 25 वर एक तप होऊन दुसऱ्या तपाकडे तुम्ही गेला। रौप्य महोत्सव 25व्या वर्षात एक असता असो 21 वर्ष आपल्या सप्ताहाला संपन्न होतोय आणि त्यातले 4थ्या दिवसात शिवा हरिभक्त पारायण परमश्नीय माझे जीवलग मित्र नितांत लहानपणापासून म्हणजे विद्यार्थी अवस्थेपासून आम्ही मित्रता ज्यावर देळे गावाने या ठिकाणी नेमकं शाळेवर लागले होते शिक्षक आपले झगरे गुरुजी त्यांच्या माध्यमातून आणि आमची परमश्नी आदरणीय ज्यांचा नेहमी कॉल असतो असे संतोष दादा मानते त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाटेला आली। मागच्या वर्षी त्यांनी फार आग्रह केला त्यांच्या माध्यमातून सेवा आली यावर गुरुजींना न करता सांगता फोन केला। हा एक तुमच्या प्रेमाची पोच पावती बरं का। असं म्हणून भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल श्री गुरु जसं पाठशी कृपा छत्र धरतील त्याप्रमाणे आपण अभंगाच्या पदापादाचं चिंतन करणार आहोत। आजचं कीर्तन तुम्हाला आवडेल रुचेल पचेल लय मोकळं हसता येईल ना हसता येईल याची काही गॅरंटी नाहीये। आता म्हणून मागच्या वर्षी तुम्हाला फार मोकळं करून सोडलं होतं हसू असं आहे की नाही ते बी मानलंय आपल्याकडे। पण कसं आहे आजचा अभंग असा खरोखर अभंग म्हणजे अभंग मीही पहिल्यांदा सेवेसाठी घेतला 2-4-5 दिवस झाले त्याच्यावर चिंतन करतोय। तर दरवर्षी सीझन मध्ये 2-3 अभंग बसले पाहिजे कीर्तन करायला निदान 3 तरी 10 वर्ष एखादा अभंगावर आहे की नाही म्हणून अभंग चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला। श्री गुरु जशी बुद्धी देईल तुम्ही साधू सज्जन श्रोते मायबाप जसा नेत्राद्वारे आशीर्वाद देतात त्याप्रमाणे अभंगाच्या पदापादाचं चिंतन करू। तुम्हाला आवडेल असं कीर्तन होईल सांगता येणार नाही पण तुमचं भलं होईल असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल। विठाला विठाला विनोद हास्य विनोद हे तर आपल्या मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये त्यापेक्षा आपल्या प्रपंचात जास्त चालू आहे। असो अभंग श्री संत निळोबरायचा आहे 4 चरणाचा आहे। अभंगाची थोडक्यात पार्श्वभूमी आपण पाहू। निळोबराय अभंगातून हो संताचं लक्षण सांगतात। संताचं लक्षण काय आहे? संताचं लक्षण कोणाला म्हणतात संत काय हेतू असतो त्या संताचा? महाराज म्हणले अरे या जगात त्यांना संत म्हणा की ज्यांचा हेतू भगवान परमात्मा विठ्ठल आहे विठ्ठलाशिवाय त्यांच्या जीवनात दुसरं काहीच नाही त्यांना संत म्हणा। अभंगाचं पहिलं चरण आणि दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात ते जीवनामध्ये नेनती काही टांगाटोना म्हणजे गंडा दोरे लिंबू नारळ आहेत नाही या जादू टोने करत नाही फक्त अखंड देवाचं नामस्मरण करतात त्यांना संत म्हणा। अभंगाचं दुसरं चरण। तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जे संत कायेनं वाचेनं आणि मनानं अखंड देवाचं भजन करतात आणि त्या भजनामध्ये त्या कीर्तनामध्ये त्या नामस्मरणामध्ये अखंड डुलतात
त्यांना संत म्हणा. अभंगाचं तिसरं चरण. आणि चौथ्या चरणामध्ये निळोबरा म्हणतात निळा मने विरक्त देही. जे संत देहावर विरक्ती ठेवतात, वैराग्य धारण करतात, निळा मने विरक्ती देही, आणि ते विरक्ती देहीच्या माध्यमातून जे कीर्तन नाचतात बोलतात, आठवची नाही विषयाचा, ज्यांना प्रपंचाचा संसारातल्या विषयांचा आठव होत नाही, अखंड विरक्ती धारण करतात, त्यांना संत म्हणा. अभंगाचं चौथं चरण. विठा विठा अभंगाचा भावार्थ कळला का? डबल सांगू जाऊ द्या, सांगतो त्याचा. मला म्हणले तेची संत तेची संत कोण? ज्यांचा हित विठ्ठले तेची संत, नेनते काही काना टोना तेची संत, नामस्मरणा वाचोनी तेची संत, काया वाचा आणि मने झाले चिंतने डुलते तेची संत, निळा मने विरक्त देही तेची संत, आणि आठवची नाही विषयाचा तेची संत. विठा विठा सुंदर असं भव्य दिव्य आपलं नियोजन आहे. आल्याला वाटलं एवढी सभा मंडपातलीच कोण पार गल्ली फुल भरली नाही. सुंदर असं नियोजन आहे. आणि त्यात या वर्षी आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही जरा परिवर्तन केलं आहे की नाही थोडस. ड्रेस मागच्या वर्षी होती पण कमी होती, धोतर नव्हती आहे ना. हा, ह्या वर्षी सर्व एक गणवेशात उभा राहिला, टाळे वाजवा टाळ करायसाठी जोरदार. आणि हेच वार करायचं वैभव आहे महाराज. गणवेश संस्कार परमार्थ या गोष्टी गणवेशापासून सुरू झाल्या. आणि सुंदर असं पांढरे गणवेश तुम्ही धारण केला. वारकरी संप्रदायाचे अभिप्रेत आहे. सर्व गावातीलच मंडळी का बाहेर गावचे कोण कोणी? गुरुजी तुम्ही दोघं आहे ना, आणि तुम्ही गावातलेच. वा वा वा. कुठले? खैरव. हा, शेजारचे आहे की नाही? वा बरं. पाठीमागचं गाव आहे मग ते पाठीमाग उभा राहिले. ते घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी चालते जा का, फक्त खोटं बोलू नको, आम्ही अडकलो नको, तुला टोले मला टोले. पण पाठीमाग उभा आहे. वडील आणि ज्येष्ठ मंडळ आहे, त्यांना धन्यवाद देतो. हरिभक्त पारायण गणेश महाराज आल ना, राहू टाळे वाजा महाराजांसाठी जोरदार. हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज. तुमचं डाळ नाव सांगत ना? काळे. काळे पण ती साला गोरे ती साला खरंच काळे आलं ना, मह पाहिजे होत. हा, सुंदर आहे सुंदर. टाळी वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. हरिभक्त पारायण मृदंगाचार्य संजय महाराज खरात. कुठले? मी बोचराच नाही बाहेर आली. आणि सरवाडी. आणि सरवाडी आपली हीच का? वा वा. ज्ञानेश्वर माऊली होते का तिथे? गोड वारकरी माणूस. मग तर अखंड त्यांना आजार माहीतच नव्हता. नाकाने पाणी प्यायचे ते तांबड सकाळी. गोड वारकरी. काकडा, हरिपाठ, सगळे संध्या जे वारकरीची संध्या आहे ते त्यांनी नित्यनेमाने करावे. फार दिवसापासून विद्यार्थी असेल पाहतो. आता जनार्दन स्वामी महाराज आहे. असो महाराजांसाठी टाळी वाजवा मृदंगाचार्य. बाकी सर्व गावातले गुरुजन टाळकरी मंडळी, विनेकरी बाबापासून ते दूर लहान लहान लेकर. वा काय पाणी अलीकडं काय दिसत. कंबर पट्टा धोतर फेटा पाहिजे होता म्हणजे माऊली दिसला असावा. सुंदर सुंदर. आणि एकूण 2 महिला मंडळ, जनाई, मुक्ताई, सखूबाई, ठकूबाई, सगळ्या 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 सुंदर साऊंड सिस्टम सगळे आहेत. नाही सगळ्याची काही नावं मी घेत नाही. सगळे समोर बसलेले सगळे सर्वांच्या चरणावर दंडवत समर्पित करतो आणि अभंगाच्या पदपाताचं चिंतन करतो. आपल्याला वेळ कमी, कमी वेळेमध्ये जास्त रन करायचे. विठाला विठाला. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. सर्वांच्या पाठातील परिचय. खरं तर निळोबराय म्हणजे कोण हे समाजाला आजपर्यंत माहित नाही. 5 संत या संप्रदायामध्ये. खऱ्या अर्थाने आपलं हे देह जो बनला हा किती तत्वापासून बनलेला आहे? 5 तत्वापासून. कोणते कोणते? आकाश. पुन्हा तुम्ही शाळा नाही शिकले का? माय वाटत माझ्यासारखी धक्कल पास होईल. मी तुम सादर घेऊन बोलतो. आकाश,
पृथ्वी, वायू, तेज आणि आप. बरोबर आहे ना? का चुकलं? चुकलं तर मला सांगत असं घे जाऊ नका. हा बरोबर. हा असं मन का बोलणार. पाच तत्व आहे आणि हा देह जो आहे हा पाच तत्वापासून बनलेला आहे. देह हा पाचाचा आणि लावसना पण शेखे ज्याचा त्याला देणे आहे. हा पंचतत्वाचा देह आपला नाहीच महाराज. पण लोक म्हणतात देह माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा माझा म्हणून वाया गेले. अरे माझा म्हणल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. आपला नाहीच. समजा तुम्ही कोणाकडून उसने पैसे आणले, या जाणार बरं, या जाण सोडा उसने तर ज्याचे त्याला द्यावं लागेल का नाही? नाही केले तर मग आम्ही हळद लावा लागेल. पाहता का नाही? ज्याचा त्याला परत करावं लागते पैसे. व्यवहार असेल, काही वस्तू असू द्या, तसा देह कोणाचा आहे? पंचतत्वाचा आहे. पंचतत्वाचा. आणि त्या पंचतत्वामध्ये जाताना समर्पित करावा लागतो. अर्थात याची माती होते, माती. आणि नंतर पंचतत्वात विलीन होतो. तसे या देहाला, या जगाला कारण जर पंचतत्व असेल तर आमच्या संप्रदायाला कारण आहे पंचसंत आहे. विठाला विठाला पंचमूल्याशिवाय, पंचसंत शिवाय आमचा संप्रदाय बनला नाही. कोणकोणते पंचसंत आहे? पाच संत. पहिले आमचे ज्ञानोबा आहे, दुसरे आहे नाथ महाराज, तिसरे आहे नामदेव महाराज, चौथे आहे तुकाराम महाराज आणि पाचवे आहे निळोबाराया. पंचसंताची मालिका सांगितलेली संप्रदायामध्ये. पाच संत महत्वाचे. असे 18 पगड जातीमध्ये अनेक अनेक संत मानले आहे. मालिकेमध्ये अभंगही आहेत, परंपरेमध्ये सुद्धा आहेत. पण पंच मालिका महत्वाची. मुख्यतः पंचप्राण, जसे पंचप्राण महत्वाचे आणि पंचधातू नव्हे नव्हे या पंचतत्वापासून जर शरीर बनलं तसं पाच संतांपासून संप्रदाय बनला. ज्ञानोबा म्हटलं की ज्ञान डोळ्यासमोर येतं. नाथ महाराज म्हटलं की शांती डोळ्यासमोर येते. नामदेव महाराज म्हटलं की भक्ती डोळ्यासमोर येते. आणि तुकाराम महाराज म्हटलं की विरक्ती अर्थात वैराग्य डोळ्यासमोर येतं. आणि निळोबराय म्हटलं की गुरुनिष्ठा डोळ्यासमोर येते. विठाला विठाला. तसे पाच संत हे पंचमहाभूताला समर्पित झालेले. पहिले आहे पाया कोणी रचला संप्रदायाचा? ज्ञानदेवी रचिला पाया. उभारले हे देवाला उभारलं संप्रदायाचं. ज्ञानोबरायांनी उभारलं महाराज. आणि त्या ज्ञानोबरायांनी उभारल्यामुळे मूळ संत ज्ञानोबा आहे. हो पहिले हे फार परंपरा आहे, ते सांगायला आपल्याला वेळ नाही. आपल्याला अभंगाची एकदा पार्श्वभूमी पाहायची. आणि ज्ञानोबराय पहिले संत. ज्ञानोबरायांना महाराज कुठं समाधी घेतली? जमिनीमध्ये. पाच तत्वापैकी पृथ्वी हे पहिलं तत्व आहे. आणि त्या पृथ्वीमध्ये जिवंत संजीवन समाधी आमच्या ज्ञानोबरायांनी घेतली. म्हणून पाच संत हे पंचतत्वाला समर्पित झालेले. दुसरे आमचे तुकाराम महाराज. ते कोणत्या तत्वात विलीन झाले? आकाश. महाराज म्हणले आकाश नाही, आमचे तुकोबराय केवढे आहे? तत्वामध्ये तुकोबरायचं समर्पण आकाश या तत्वामध्ये. तुका आकाश आहे एवढा नव्हे हा काळाचा देह घेऊन जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले. आणि गेले महाराज. आमचे रामेश्वर भट्ट म्हणले गेला तो विमानी बैसुनिया. वैकुंठाला गेले. आणि ही बातमी सगळ्या परिसरात पसरली. आपण अभंगाची पार्श्वभूमी पाहतो. आणि पसरल्याबरोबर जिकडं तिकडं चर्चा. महाराज वैकुंठाला गेले, तुकोबराय वैकुंठाला गेले. आणि पहिली बातमी कळाली, हो तुकाराम महाराजांची मुलगी, काय नाव तिचं? कोण मला शांताबाई.
भागीरथी भागीरथी भागीरथीच्या कानावर आणि भागीरथीला कळलं बाबा गेलेत आणि ढसा रडायला लागली. बाबा मला न विचारता गेलेत. आरती ओरडती जस कळल्याबरोबर केहू गावाकडे निघाली. मला तिला काही गाव सुचेना रस्ता दिसेना. हा चिंगात निघली. महाराज कळना खाली रस्ता आहे काटे कोणत्या रस्त्याने जाते का अखंड धावा करी सुटले आपल्या बापाचा धावा करते. बाबा मला न सांगता गेली. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा रडाची. बाबा गेल्याबरोबर कळालं बाबा गेले वैकुंठाला. परत आपल्या गावी आली आणि अखंड चिंतनामध्ये मग्न आहे. उदासीन अवस्था आहे. बाबा मला भेटून गेले नाही. मला भेटायला पाहिजे होतं. माझ्या हातचे 2 घास खाले आणि नंतर तुम्ही वैकुंठाला जावं. ही तुकोबरायला कळालं की माझी मुलगी तिची इच्छा आहे बाबाने जेवून जावं. तिच्यासाठी तुकोबराय वैकुंठातून आले. म्हणले भागीरथी पाहिलं बाबाला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत आणि दर्शन घेतलं. बाबा आला. हो तुझी इच्छा आहे म्हणून आलोय मी. हो बाबा लगेच 2 मिनिटात स्वयंपाक करते. पूर्वीचा अर्जंट स्वयंपाक म्हणजे कंटाळायचा कोणता शेवयाचा भात पूर्वीचा. आता अर्जंट स्वयंपाक करायचा म्हणजे कोणता आहे मॅगी शेवयासारखं. दुकानातून आणली पोळी तळली तेल मीठ टाका ना टाका झाली तेली वाढून खाय नाही तर तसाच. मॅगी कुडून हे शुद्ध आहे का नाही ते माहित नाही पण शेवयाचा भात गरम पाणी ठेवलं तेलाची धार टाकली मीठ टाकलं आणि शेवया टाकल्या महाराज. आणि सहज मनातल्या मनात म्हणजे बाबा काय गरीबाच्या घरी दिले हो. अरे श्रीमंत असते तो एखादी गाय घरी असती एखादी म्हैस घरी असती आणि तिचं दूध काढून तुमच्या ताटामध्ये शेवयामध्ये टाकलं असतं. शेवया साखर आणि दूध एकत्र झालं असतं मला आनंद वाटला असता. तुझी इच्छा आहे हो बाबा जा तुझ्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे. महाराज म्हणले येलेश्वरा ती पुजिरे म्हणले जा येलेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये हो दगडाचा नंदी पिंडी समोर लिंगासमोर आणि त्याचं पूजन कर आणि त्याचं दूध खा. महिला मंडळ झोपले नाही तुम्ही. दगडाच्या नंदीचं दूध निघत असत बच्चे निघत नाही म्हणा तर मग काढलं नाही का. काढलं कोणासाठी काढलं आपल्या मुलीसाठी. जगातला पहिला बाप आहे आणि पहिली मुलगी आहे. अरे बापाचं मुलीवर काय प्रेम असतं हे शिक्त जर झालं असेल तर आमच्या तुकोबराकडून झालं. दगडाच्या नंदीचं मुलीसाठी दूध काढून दिलं एवढा अधिकार आमच्या तुकोबराचा होता. आणि दूध काढलं आले शेवाच्या भातात टाकलं बाबाला जीव घातला. जेवले तुकोबरा आणि जेवल्याबरोबर वैकुंठाला गेले. तिला आनंद वाटला आणि नंतर ही बातमी कळली निळोबरांना इथं आपली पारशी होणे. आणि निळोबरांनी सांगितलं बाप महाराज तुम्ही वैकुंठाला गेलेत मला न सांगता गेलेत मला न भेटता गेलेत निदान जाताना मला अनुग्रह तरी करून जायचा आहे. मला अनुग्रह न करता गेलेत आज मी कोणाचा अनुग्रह घेणार नाही. घेईल तर तुमचा अनुग्रह. पिंपळनेरवरून देहूला आले नारा महाराजांना भेटले. तुकाराम महाराजचे चिरंजीव म्हटले महाराज वैकुंठाला गेले. आता मला गुरु अनुग्रह कोण देईल. आपल्या म्हणायचं तुकाराम महाराज चिरंजीव हा तुकोबराशिवाय अनुग्रहच घेणार नाही. इंद्राणीच्या देवावर धरणं मानलं महाराज. उपोषण किती दिवस 43 दिवस. आणि महाराज तुम्ही जर येऊन मला अनुग्रह देतील तरच मी उठल नाही तर मी तू उठणार नाही. प्राण हा तेजेन तुझं पुढे. आता प्राण देईल मी मरण पण उठणार नाही. मला तुमचाच अनुग्रह पाहिजे. वैकुंठात तुकोबरा म्हटलं देवा जाऊ का खाली. ते आता आले लेकील भेटून म्हणे आता शिष्य म्हणे रोज एक एक उगन तुमची एक शिष्य उगन भावकी भाऊ पुतण्या हा बायको कोणी उगन तुमचं कवाने का निघा एसटी म्हणजे एसटी का शिंदे सरकारची फुकट नाही म्हणे आता जाता येणार नाही.
हो मग अहो जावं लागेल शिष्यले अट्टी निळोबर आमचा उठणार नाही धरणे सोडणार नाही उपोषण सोडणार नाही देव म्हटले मग मी जातो ना तो कर म्हटले जा आणि वैकुंठातून देव आले आणि इंद्रायणीच्या तीरावर उपोषण मांडलेलं निळोबराने आणि डोक्याला हात लावला निळोबा उठ मी आलोय निळोबराला पाठीमागं पाहिलं तर देव आहे तुझं लागे साथीला वाजोरी आला शिका जोरदार टाळी प्रमाण झालं का काय झालं महाराज म्हटले आणि देवाकडे पाहिलं निळोबर म्हणले कोण म्हणले मी देव म्हण देव मग तुला कोणी बोलावलं तू कस काय आला अरे तुझं लागे येथे बोलाविले कोणी कोणी बोलावलं तुला मी तुला नाही प्रार्थील्या वाचून आला शिका न बोलावता यायचं म्हणून कुठंही न बोलावता जायचं नाही निळोबर तू देवाला सांगतात आपण पुढे जातोय जिथं आमंत्रण तिथं जावा जगात एकच व्यासपीठ असे तिथं न बोलवता जावा तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया सप्ताह धर्म कार्य इथं न बोलवता आलं पाहिजे देवा तुला बोलवलं कोणी कस काय आला तू देव म्हणे निरोप राय मला ओळखलं नाही का मी देव आहे देव असं म्हणे देव तो आहे घरचा देव आज तुला बोलवलंच नाही कस काय आला प्रार्थीला वाचून आला शिका देव म्हणे निळोबा झाडाचे पान आले माझी सत्ता सूर्य माझ्या सत्तेने चालतोय जगातलं चरण माझ्या सत्तेने चालतोय तो परमात्मा वैकुंठाधिपती विष्णू परमात्मा मी देव निळोबा म्हणले असं आणि तुला बोलवलंच नाही नव्हे नाही तुला ओळखतच नाही मी जोरदार महाराज म्हणे निळा म्हणे आम्ही देव म्हटले मी देव आहे देव आशीन देव पण मी ओळखत नाही ना कोणला कोण म्हणलं बाबूराव पाटला देवाला आणि ताकद कोणाचे फक्त संतांची देवाला अरे जा आशीन तू देव तुझ्या वैकुंठाचा मला माहित नाही अरे द्या म्हणे आम्ही नोळखोची देवा का तो कयाचा धावा करीत असे अरे माझ्या श्री गुरुचा तू कोणाचा धावा करतोय तुला बोलावलं कोणी प्रार्थीला वाचून आला शिका जा परत आणि परत काढून दिलं महाराज देवाला देवानं जशी खाली मान घातली वैकुंठाची मानच वर केली हा अधिकार फक्त समजायला आणि हा अधिकार त्या निळोबरायचा आहे ज्या निळोबरायने देवाला परत केलं आणि वैकुंठात गेले तुकोबराय म्हटलं तुकोबा अवघड शिष्य तुमचा मला म्हणतो कोण देव आशीन तू आहे घरचा देव निळा म्हणे आम्ही आणि मग म्हणे ओळखत नाही तू त्याचा दावा करतो मी तुला ओळखत नाही कोण आहे जगात मला ओळखणारा पण असं अवघड शिष्य आहे निळू तुकोबरा म्हटलं मी म्हणलो होतो मग तेव्हा माझा शिष्याला हाती मला जावं लागेल जावा उपोषण सोडा 43वा दिवस हे मरण येईल मायावर असं म्हटल्यावर महाराज लगेच वैकुंठातून तुकोबरा आले आणि आल्याबरोबर निळोबाला आवाज दिला निळोबा उठ मी आलोय आवाज ओळखीचा ऐकल्यावर पटकन उठले दंडवत महाराजांना घातला आणि सांगितलं महाराज मला न भेटता गेलं ठीक आहे पण मला अनुग्रह न देता गेले आता मला अनुग्रह द्या आणि तुमचा अनुग्रह मिळाला तर मी कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो हो आणि त्यावेळेस म्हणतो तुम्हाला ना निळोबराच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रसाद देऊन
सुखी देवीला मस्तके प्रसाद एवढे केले सुखी पैसे लागते टाळ्या वाजवते अहो फुकट हो आणि आपल्याला टाळ्या वाजवायला भजन कीर्तन हात दिले पण आपण इथं नाही वाजत मग पुढच्या मग दुसऱ्या ठिकाणी वाजवला हो मग सगळं जग पाहत ना आपण टाळ्या वाजवतो महाराज म्हणले हात ठेवीला मस्तकी प्रसाद देवडी केले सुखी अनुग्रह दिला कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले हा अधिकार ज्यांचा आहे ते निळोबर आहे आणि त्या निळोबरायचा अभंग आहे विठाला विठाला काय लक्षण महाराज लक्षण सांगितलं संताचं आणि संताचं लक्षण काय सांगावं लागलं याचा अर्थ आहे जगाला संत कळालेले नाही नाही कळाले महाराज आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावर कळून त्याचा फायदा नाही कळलं महाराज आधी कोण संत होऊन गेले अरे आपल्या जगद्गुरु तुकोबरायपासून माऊलीपासून तुकोबरायपर्यंत निवळबरायपर्यंत भगवान बाबा वामन भाऊ भीमसिंह बाबा काय माणसं होऊन गेले महाराज पण आहे तोपर्यंत जगाला खूप त्रास दिला महाराज समाजाच्या त्रासापायी नारायणगड सोडावा लागला अनेक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे संत आहे तोपर्यंत कळत नाही आणि कळत नाही म्हणून निवळबरायला सांगावं लागलं यांना संत म्हणा कारण नको त्याला संत म्हणतो आणि ज्याला संत आहे त्याला आपल्या जीवनातून आपण बाजूला करतो विठाला विठाला अरे मोठमोठ्याला संत कळाले नाही आमचं तुमचं काय गम बसले तुम्ही आपण संत कळण्याच्या योग्यतेचे सुद्धा नाही काय अधिकार आहे आपला संत कळण्यासाठी अधिकार असावा अरे पूर्वीच्या काळामध्ये प्रकांड पंडित विद्वान 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्या माणसाच्या मुखोद्गत होते असे रामेश्वर भट्ट त्यांना तुकोबराय कळले नाही गाथा पाण्यात बुडवला इंद्रायणी मातेना उचलून वर धरला नुसता बुडवला नाही मग जडी दगडा सहित वह्या दगड बांधले त्रास देणारे लोक सोपे नसते हे बुद्धिवान असतात लय हो वह्याला दगड बांधले पण याच्यातलं रहस्य घ्या त्या वह्याला दगड बांधले का पाण्यात बुडावा पण महाराज त्या दगडाला अभंगाची संगती झाली तर जेल असणारा दगड हो बुडणारा दगड वया सहित पाण्यावर तरला मग मला सांगा जर दगड अभंगाचा आश्रय दगडाने घेतला तर दगड तरू शकतात तर माणसं का तरत नाही तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा पण आपले डोके दगड झालेले जड झाले त्या होणे दगड महाराज कधी मला सांगवर हात करा बरं कोण रोज एक रोज तुकोबरायचा अभंग किंवा माऊलीचा अभंग वाचणार पूजा करताना माणूस राहील 1 2 3 4 बाकी जाऊ दे पाकिस्तान मध्ये अहो अभंग वाचा वाचलोय कोरोनातून महाराज मोठमोठे गेले घरातले गेले गावातले गेले संख्य माणसं निघून गेले अहो राखी सापडल्या नाही राव मग देवानी दिलं देव भजन करा एक महाराज अभंगाचा ज्ञानेश्वरीचा तुम्ही आश्रय केला ना तुमच्या जीवनात परिवर्तनच होईल बा आमच्या वारीत एक मनुष्य होता वयवृद्ध असा साधारायचा विरक्ती अवस्था दाढी जाता वाढलेल्या आणि कपडे मळके दोनच ड्रेस बसोबत एक पिशीत आणि एक नेसलेला ह्यो माळाला का त्यो नेसायचा हा धुवायचा हा माळाला का त्यो धुवायचा आणि त्यो घालायचा दोनच ड्रेस बाकी एकच पिशी पंढरपुरची पांडुरंगाचा फोटो असलेली हा आणि ओळखती बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आम्हाला अवघडच वाढ करी दरवर्षी पाहायचो दिंडीत यायचे आखंड विरक्ती अवस्थेत चालायची आणि निवांत दिंडी थांबली की निवांत एकांतात जायचे आणि बेस्ट भजन करत चिंतन करत बसायचे ते ग्रंथ समोर आणलं काय म्हाताऱ्या नेमक्या पिशी
एक दिवस खोलून त्याच्या माघाऱ्या मेथीची पिशी धुंडाळली विद्यार्थी अवस्थेत. आमच्या दिंडीत राहायचे कुंभार गुरुजी पंडित भाऊ क्षीरसागरांच्या. मग चेन खोलली, काही नाही, फक्त एक ड्रेस आणि एक ग्रंथ होता. 2 ग्रंथ होते, एक ज्ञानेश्वरी आणि एक तुकाराम महाराजांचा गाथा. आनंद वाटला म्हणलं बाबा. आणि पाहिली जुन्या मामासाहेब दांडेकरांच्या काळातली ज्ञानेश्वरी होती आणि गाथा उघडून पाहिला. आणि त्याला म्हणलं बाबा हा रोज नित्यानं वाचता? म्हणे महाराज मला वाचताच येत नाही, शाळा शिकलो नाही. म्हणजे याच्यातून एक बी अभंग वाचला नाही, एकही अभंग वाचला नाही महाराज. म्हणजे एकही अभंग वाचला नाही. किती दिवसापासून ज्ञानेश्वरी सोबत आहे, किती दिवसापासून गाथा सोबत आहे. म्हणे महाराज हो तारुण्य अवस्था जेव्हापासून परमार्थात आलो आज हो 41वी वारी आहे. 41 वर्ष झाले हे 2 ग्रंथ माझ्या सोबत आहे. मला 41 वर्ष झाले एकही अभंग वाचला नाही. मग सोबत फुले कशाला? त्यानं गोड उत्तर दिलं बापू. तो म्हटला महाराज सांग का मला तर वाचता येतच नाही म्हणून मी काही वाचित नाही. मला वाचता येत नाही, मी वाचित म्हणून वाचित नाही, पण मी वाचावा म्हणून ग्रंथ सोबत ठेवले. नाही कळलं? कळण उद्या. अरे मी वाचावा, ईश्वरानं मला सद्गती द्यावी आणि ईश्वराच्या चरणावर लीन व्हावं, ईश्वराच्या चरणावर जागा द्यावी म्हणून या ग्रंथाचा आश्रय दिला. महाराज आवर तुकोबाचा गाथा बुडवला तर दगडा सहित बुडवला तर दगडावर आले. मग मी जर या 2 ग्रंथाचा आश्रय केला तर मी का करणार नाही? विठाला विठाला. ग्रंथ वाचले पाहिजे, संगती ठेवले पाहिजे, संग्रह ठेवा. वाचन फार महत्वाचं आहे. चला मग नाही कळत संत महाराज, मोठमोठ्या नाही कळले. आपल्याला खरे संत कळत नाही आणि नको त्याला संत म्हणल्याशिवाय. एक उदाहरण पहा रामायणातलं. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि नाशिकला पंचवटी बोटी या ठिकाणी आले. रावणानं मारीच मामाला मृग हारून म्हणून पाठवलं आणि त्यावेळी तो हरण झाला. राम त्याच्या मागे गेले, सांगितलं लक्ष्मणा मे पर्यंत सीतेवर लक्ष ठेव. आणि राम गेले महाराज. आणि तेवढ्यात हरण मारलं रामाने आणि आवाज आला लक्ष्मणा धाव. लक्ष्मणा मी काय सांगतो, आपल्या जीवनातून जर खरे संत गेले तर दुःख भोगावं लागतं आणि डुप्लिकेटाकडे गेलो तर किती दुःख भोगावं लागतं का? नको त्याला संत म्हणतो आणि खऱ्या संताला संत म्हणत नाही. आणि महाराज सीता माता म्हणले लक्ष्मण जा, तुमचे भाऊ दादा माझे तुमचे बंधू याच्यात आहे, दुःखात आहे, संकटात आहे. लक्ष्मण म्हणले वहिनी त्यांच्यावर संकट येईल, जगाचं संकट निवारण करणारा माझा दादा. नाही म्हणे तुम्ही जा. लक्ष्मण म्हणला मी जाणार नाही, मला इथं ठेवलंय तुमच्यापाशी. नको ते सीता बोलली महाराज लक्ष्मण जा. अरे तुम्हाला वाटतं राम जर तिकडे मेले तर तुम्ही माझ्याशी लग्न करावं, मी तुमची व्हावी, एवढेच आत्तासाठी तुम्ही इथं थांबला जा असं म्हटलं. लक्ष्मण विचार केलं वाईट ऐकण्यापेक्षा इथून गेलेलं. बायकोला जर घरात शिवे दिले येतून तर माणसाला घरातून बाहेर जावं आणि जो बायकोच्या नादी लागतो त्याला मूर्ख म्हणावा. मग होते भांडणं पाहता का माझ्याकडं? नादी लागू नये वाईट ऐकण्यापेक्षा तथाम परमम निघून लक्ष्मण ऐकलं ऐकण्यापेक्षा इथून गेले बरं होय मी जातो. पण लक्ष्मण हे रेषावर आणतो, हे रेषावर आणलो. लक्ष सीतेसाठी रेषा होती ती आपल्यासाठी सुद्धा आहे, परमार्थतही आहे आणि प्रपंचात आहे. अरे ज्या स्त्रीकून ज्या पुरुषाकून संसारात मर्यादा रूपी रेषा ओलांडली जाते त्याला दुःख भोगावं लागतं. परमार्थामध्ये ज्या महाराजाकडून ज्या कीर्तनकाराकडून टाळकऱ्याकडून परमार्थ करण्यात माणसाकडून जर मर्यादा ओलांडली जाते. आता एका जणाची आरती चालू होती, तुम्हाला समजेल फेसबुकला तुम्ही कमी वाटत हो. पांडुरंगाची युगे 28 अथवा देव आहे का? साठी महाराज माफी मागायला लावली. आता परवा संग्राम बापूने माफी मागायला लावली. कोण आहे मला त्याची घेणं नाही. पण रावण कोणाचं रूप घेतलं होतं? संताचं संन्याशाचं दाढी जटा असा दिसायचा का? डुप्लिकेट होता ना. आणि खरे सोन्यापेक्षा कोल्हापुरी सोनं लय झळक मारत. शितेनं पाहिलं काय विद्वान आहे, काय पंडित आहे, काय मोठा संन्यासी आहे. आणि सांगितलं तो डायरेक्ट मध्ये जाणार होता पण रेषा ओलांडणार धडामणी झाला आणि लांब पाच थोड बाजूला दोन पाडा मार. त्याला ओळखलं रेषा ओलांडता काम नाही तर मग इथं गावऱ्याची आणि लाकडाचं कामच नाही. आवाज त्याला भिक्षा दे
माते भिक्षावर सीता माता आली. महाराज या म्हणे मी येऊ शकत नाही. तू दरवाजा ओलांडून भिक्षा वाढली तेव्हा ती तुला पावन होती. आणि हा गेली महाराज सीता. सीता म्हणले मी येणार नाही. तो म्हणला मी तुझं सर्वस्व घेऊन जाईल, सर्व सुकृत घेऊन जाईल. असं म्हटल्यावर सीतेला वाटलं नकोय, संन्याशी आहे, मोठा विद्वान दिसतो, डुप्लिकेट लय भारी दिसते खऱ्यापेक्षा. जे कधी आळंदीला गेले नाही, घरी टिपणं पाठ केले, त्याला एक दिवस रिकामा नाही, काय ना 15 वर्ष आळंदीला घातले, गुरु महाराजची सेवा केली, ते घरीचे महाराज डुप्लिकेट लय आणि शतज्ञानी लय. पण एक वाक्य बोलू का, टाकीतलं पाणी टाकीतलं एक दिवस खराब होतं आणि इरीतलं पाणी इरीतलंच राहतं महाराज. ते झऱ्यातून पाजरून आलेलं असतं, जमिनीतून शुद्ध असतं का, गुरुच्या मुखातून आलेलं ते ज्ञान असतं. विठ्ठला विठ्ठला. आणि रावण आला आणि सीता समोर गेली आणि उचललं लागलं सीतेला आणि गेला घेऊन. माझा दृष्टांत संपला. खरा संत लक्ष्मण होता. ज्या लक्ष्मणाची सीतेला 11 वर्षे संगत घडली आणि तो संत सीतेला कळाला नाही. नको ती सीता लक्ष्मणाला बोलली, काढून दिलं. त्याचा परिणाम रावणाच्या लंकेत जाऊन दुःख भोगावं लागलं. वियोग घडाला. सीता देवी खरा संत जीवनातून गेला तर डुप्लिकेट येतोय आणि दुःख देतोय, आणि डुप्लिकेट जीवनात आला तर काही दुंबासावं लागतं. सीतेला संत कळाले रे, आमचं तुमचं काय घेऊन बसले. विठाला विठाला. अरे संत करणं फार दूर आहे. आपल्याला घरातले माणसं कळायला तयार नाही. अरे आपण ज्यांच्या संगतीत राहतो, ज्यांच्या संग चालतो बोलतो, ते माणसं कळवणार राजा हो आपल्याला. पूर्वीच्या काळामध्ये एका माणसाला गावात चर्चा होती. पलीकडल्या गावच्या अलीकडल्या गावच्या मध्ये एक झाड आहे पुलाजवळ, आणि त्या पुलाजवळ भूत राहत झाडाखाली, अशी चर्चा होती. कशावर सांगतो, आपण ज्याच्या संग चालतो, ज्याला बोलतोय, तो माणूस कळायला तयार नाही कोण आहे आपल्याला. आणि मग एक दिवस काय झालं, एका माणसाच्या मुलाचं रात्री पोट दुखलं आणि त्या म्हटलं आता काय गावात डॉक्टर नाही, पलीकडल्या जावा पलीकडे गाव मोठं आहे आणि डॉक्टरला घेऊन यावा. मग रात्री 2 वाजता निघला. पण निघल्याबरोबर तो गावातून निघला, काही वाटलं नाही. पण ज्या झाडापाशी भूत होतं ते गेला, त्याच्या मांड्याची ठेवते मारा लागले. काय करावं, भूत आहे. पण जाणार तेवढं कोण एक मनुष्य येताना दिसला पलीकडून, त्याला धीर आला आणि आल्याबरोबर जवळ आलं. म्हणे दादा एक काम करता का, जर मला पलीकडे गाव लोक सोबती चालता का, असं म्हणतात की भूत आहे, मला भेव वाटते, तुम्ही चालता सोबती. म्हणे हो काय हरकत नाही. फिरला माणूस त्यासोबत त्या गावाला गेला. गावात जाऊन जवळ गेला. मग त्याला वाटलं आता काही टेन्शन नाही. म्हणले का हो, मी लहानपणापासून असं ऐकलंय या झाडाजवळ भूत आहे. मग झाडाच्या पलीकडे किलोमीटर आहे का अलीकडे किलोमीटर मध्ये नेमकं कुठं आहे भूत माहितीये तुम्हाला? ते माणूस काय म्हणला माहितीये का, ते म्हणला मला तरी काय माहित, मला मरून नेमके 20 दिवस झाले. झोपले का तुम्ही? किती दिवस झाले? म्हणजे कोण होता? भूत. अरे भूताला बोलतो आणि भूता संग चालतोय तरी त्याला भूत एका माणूस कळाना. संत कधी कळायचे? विठाला विठाला. नाही कळत, संत नाही कळत. मग आपल्याला संत कळत नाही, ते कळावे म्हणून महाराज अभंगाचं पहिलं जय
तरी आता माझं म्हणता येत नाही सोप्या आली लय सोपे पण माणसं सोपी नाही राहिले हा फडात वगैरे तिकडे ऐकायला मिळतात असो मला म्हणले तेची संत कळत नाही जगाची फसगत होते बा अहो डुप्लिकेट येतो गावात भव्य कपडे घालतो आणि येतो किती वाजता 11 वाजता गावातले माणसं बाहेर गेले शेतात की मग गावात त्याला माहिती हे बोलतात आणि अशा बोलतात फसल्या मग खऱ्या संतांवर सुद्धा श्रद्धा जाती म्हणून मला म्हणले तेची संत अरे त्यांना संत म्हणा कोणला ज्यांचा हेत विठ्ठले ओळखू येत नाही मग ओळखायचे तर काय करायचे मला म्हणले खरे संत आणि खोटे संत यांच्यामध्ये भेद बदल काय बदल आहे त्यांचा हेतू वेगळा आहे आणि यांचा हेतू वेगळा आहे आजकालचे जे डुप्लिकेट संत आहे हे कशासाठी झाले पोटासाठी मला म्हणले पोटासाठी संत झाले झाले कलेच बहुत त्यांना संत म्हणू नका मला म्हणले अंगा लावून या रात डोळे झाकून करती पाप यांना संत म्हणू नका नवे वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्यांना संत म्हणू नका त्याला म्हणू नये साधू अंगी विटंबना बाधा तुमची विटंबना होते आणि मग खऱ्या संतावर श्रद्धा जाती लोक महाराज काय काय मग खरं झाला खऱ्या संतांकडे जात नाही डुप्लिकेटाला गोस होतात हा डुप्लिकेट घरात आले ना भिक्षा नाही मात्र मातृवर्ग काही घेत महाराज महाराज मारण ते बाई घरात आहे का नाही बाबा सगळे शेतात गेले असं आहे का बर बाई तू भाग्यवान या लगी फुगती बाई पाच ते बाबा बर अजून काय नाही बाई सगळं चांगलं आहे तू आज सगळ्यात जीव आहे पण तू कोणाचाच नाही बाई म्हणते खरं बोलला बाबा या बाबा च्या या बाबा मलाच पाहतो सगळं घरतून राहतून सगळं नाही तू आणि म्हणते माग ते आते बा चैन साफ करून देणारे जुन्याचे नवे करून देणारे असे घासवून राखून लावून द्यायचे बरसा ना धुता लगे पिशी टाकले जुने नवे डुप्लिकेट हवाले खरे घेऊन गेले जसे गेले अजून नाही आले लावून दे काय खरे मारायचं आणि मारचं नाही तो खरं नाही दरिंदारा डुप्लिकेटाला संत म्हणतो खऱ्याला जीवनातून हाकलेतोय खऱ्याला नमस्कार करीत नाही ज्याचे एक वाक्य बोलेल अरे माणसाला जायचं तर संताकडे जावा उसाने जायचं तर गव्हाणी जावा आणि वड्याने जायचं तर गंगेकडे जावा आणि लोखंडाला जायचं तर परिसाकडे जावा लोखंड परिसाकडे गेलं तर सोनं होईल ऊस गव्हाणीत गेला तर साखर होईल वड जर गंगेला मिळालं तर तीर्थ होईल आणि माणूस संताकडे गेला तर देव होईल देव पहावया गेलो आणि माझा मीच देव झालो उजळ मला मी गव्हाणी जाणारच नाही अरे खत होईल वड म्हणलं मी गंगेकडे जाणार नाही अरे तीर्थ होणार नाही दुर्गंधी सुटल्याशिवाय राहणार आणि लोखंड म्हणलं मी परिसराकडे जाणार नाही परिसर फित्यांतर बदल करतो लोखंडाचं सोनं करतो मी जाणार नाही त्याला महाराज लोखंड हातूड बांधला आणि कोणाला मारायला गेला परिसराला मारायला जरी गेला तरी काय झाला सोनं झाला सोनं तसं तुम्ही सांगताना कोणत्याही भावनेतून जा भलं ते या भावे शरणा जाता भेटी पण पारी तसे तुम्ही जन्मव्याधी कोणत्याही भावनेतून जा ते तुमचं सोनच करतील महाराज परिवर्तन करतील आणि तुम्हाला संत बनवतील महाराज म्हणून
म्हणे संत लगे संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी, बिगड़ी शुद्ध बनेगी, आज किस्मत खुलेगी. संत संगत अहो कोणलं भीमसिंग बाबा माहित होती मला सांगा बरं. भगवान बाबाची संगती घडली. आणि पूर्वज सुद्धा त्यांचे मोठे महात्मे होते. बंकर स्वामीच्या परंपरेतले त्यांचे पुतणे होते. पण खऱ्या संताकडे गेले आणि भगवान बाबाकडे गेले तर भगवान बाबाच्या गादीवर बसले. एवढं संताचं आदरणीय महत्व आहे महाराज. कोण नामदेव शास्त्री महाराज कोणाला काय माहित होतं महाराज. गडाच्या संगतीत गेले भीमसिंग बाबाच्या आणि भगवान बाबाचे संस्कार याचा परिणाम त्या गाडीचं महंत होत आलं महाराज. मी मोठा विद्वान मी एका महाराजा गाडीवर मी सांगितलं मागच्या वर्षी भगीरथ बाबाच्या गाडीवर ड्रायव्हर की करता करता महाराज झालो. हो हा अभिमान कारण संताची कृपा आहे. कोणत्या भावनेतून जा काही करा हा पण संताकडे जा. प्रपंचात जाताना दुःख भोगावं लागल आणि संताकडे जाताना परमार्थात येतात तर सुखाचे अधिकारी होतात. म्हणून संत ओळखा पण ओळखले नाही. ओळखायचे का मला म्हणले दोन्ही दिसते सारखी पण वर मजा नाही तो. अरे संत आणि खोटे डुप्लिकेट सारखेच दिसतात. मग माणसाचा इथं घोटाळ होतो. ओळखायचं कसं महाराज म्हणले काका कृष्ण पिक कृष्ण कोबेदो पिक का कयो. कावळा आणि कोकिळा कशी आहे कोण म्हणलं गोरी पाणी काळ्या घुसदोनी सारखेच आहे. माझे मावस बोल समजा असेल माझ्यासारखे काळे सावळे दोन्ही काळे बदल दिसत नाही. मग ओळखायचे कसे कावळा कोणता कोकिळा कोणती. महाराज म्हणले वसंत समय प्राप्ते काकत काकत पिकक पिका. वसंत ऋतू आला तेव्हा कोण गायन करत कोकिळा. कोकिळ्यासारखं गोड गाणं या जगात कोणाचं नाही महाराज. म्हणून लोक जो माणूस गोड गातो त्याला गाणं कोकिळा पदवी देतात. कोकिळा कवा निवडलंच नाही. वर्षातून फक्त एकदा कवा कोण म्हणलं पौर्णिमाला वसंत ऋतू आला तेव्हा. आणि कावळा कवा ओढतो त्याला सप्ताह कळाना हप्ता कळाना गाव कळाना जंगल कळाना. पण कोकिळा फक्त सप्ताह म्हणजे वसंत ऋतू जो खरा कोकिळा आहे आणि तिला काय गेलं मग त्याच्यामुळे खायचं. आणि एकदा काय झालं कोकिळा स्वर्गातून आली गळ्यात हार होता. कावळा म्हणला मावशी कुठे गेली म्हणे अरे मी इंद्राकडे गेलते स्वर्गात. त्यानं गायनाची गायन ठेवलं तिथं 10 मिनिटं गायन केलं. त्याला आनंद वाटला. त्यानं अलंकाराचा हार माझ्या गळ्यात टाकला. कावळा म्हणे मी जाऊ का म्हणे जाय ना. बऱ्याच कावळ्याला कळा आपण पुढे आणि गेला इंद्राकडे. इंद्र म्हणला जे हरी इंद्र देवा म्हणजे हरी कोण म्हणे कावळा. ते बर कस काय नाही हा गायन करायला मी संगीत विशारद आहे. सारे गम पप्पा मग सगळं झालेलं आहे. मग आप उपान केलं सगळं विचारच झालं मग. पण सगळं विसरून जायच्या लायकीवर आलं. सगळं विचारच झालं. मी गायन करतो म्हणे कर बाबा 10 मिनिटं देतो तो वेळ. त्याला केलं काव 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 काव. त्या रागात बाबा हे बक्षीस घे लवकर जाय बरं म्हणे. चांगलं वाटलं काय इंद्रदेव म्हणे काय गायन करतो म्हणे. अरे 2 मिनिटं ओरडाला तर बाबा स्वर्ग पडायला पाहतो. पृथ्वीत राहतो कशी पृथ्वी टिकली तो आवाजाला. कावळा काय म्हणला बरं झालं मी एकटाच आलो आजोबा आमचं भजनी मंडळ नाही आलं. ते म्हणलं बरं झालं आणलं नाही मला स्वर्ग सोडून काही जावं लागलं असतं. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्या सुभाषितान दृष्टांत दिला. हंस शिकलो बकत शिकलो कोठे दो हंस बकयो. हंस आणि बघा सारखेचे कसे पांढरे बदलच नाही. दोन्ही शम सारखे. मग यांच्यातला भेद संत कसा असंत कसा हंस कसा आणि बगळा कसा ओळखायचा. महाराज म्हणले हंस शिकलो बकत शिकलो को भेदो बक हंस हो क्षीरनिरी विभागे तू हंसो हंसो बको बका. त्यांना काय करायचं दोन्ही समोर ठेवायचे हंस आणि बगळा. 2 वाट्या घ्यायच्या. दोन्ही अर्ध्या वाटी पाणी टाकायचं आणि अर्ध्या वाटी दूध टाकायचं आणि दोन्ही समोर ठेवायचे. बगळा काय करतो पाण्यासहित दूध पिऊन घेतो. त्याला दूध कळाला पाणी कळाला बगळ्याला काहीच कळत नाही. काही खायचं संडास बाथरूम खाल्ले ना बगळ्याने. डांबर खडी या बगळ्यापासून सावध राहा. आलं तीच सीजन आता बगळ्याला हाणतच पडतंय त्याला. यानं पाण्यासहित दूध घातलं आणि जो राजहंस राहतो तो पाणी वाटीत ठेवतो आणि दूध पिऊन घेतो. तो मला पाणी दूध मिक्स असलेलं कसं देत असेल त्याची चोच आंबट आहे
आणि दुधाचा स्वभाव आहे आंबट पदार्थ मिळाला की घट्ट होणे, दही होणे. दही झालं आज जगातले एक नंबर आंबट वस्तू म्हणजे राजहंसाची चोंच आहे. चोच बुडवणं आणि दही होणं. खवले खवले खाऊन घेतो, आज सार खाऊन घेतो आणि आसार वाटीत ठेवतो. संत तेच करतात. सार नाम चिंतन, सार भगवान परमात्मा प्राप्त करतात आणि आसार संसार वाटीत ठेवतात. विठाला विठाला असे ओळखायचे बा. म्हणून आणि तुम्हाला नाही कळलं का मग आजच्या अभंगात सांगितलं ज्यांचा हेत विठ्ठल त्याची संत, ज्यांचा देवाशिवाय दुसरा हेतू नाही त्यांना संत म्हणा. एक वाक्य बोलू का? परमार्थात हेतूही चांगला पाहिजे आणि कृतीही चांगली पाहिजे. प्रपंचात कृती वाईट आहे आणि हेतू सुद्धा वाईट आहे महाराज. काहीचा हेतूही वाईट आहे, कृती वाईट आहे. कायची कृतीही चांगली आहे, हेतूही चांगला आहे. कायची कृती वाईट आहे पण हेतू चांगला आहे. पण याच्या पुढे बोलून संताची कृतीही चांगली आहे आणि हेतू सुद्धा चांगला आहे. तुकोबराय भजनाला जायचं पुढं भंडारी डोंगरावर कृतीही चांगली आहे कशासाठी? भजनासाठी. हेतू सुद्धा विठ्ठल आहे. ज्यांचा हेत विठ्ठल आहे कोणची कृती वाईट आहे पण हेतू चांगला आहे. याच्या पुढे बोलून संसारिकातल्या माणसाने परमार्थात आला कृती वाईट असली तरी चालेल. परमार्थात कृती वाईट असली एका वेळेला तरी चालेल पण त्याचा हेतू शुद्ध असला पाहिजे. मारा म्हणले देव जोडे तरी करावा हा धर्म. होऊ दे ना पण कोणासाठी? कोण म्हणतो बायको? देवासाठी. देवासाठी बायको मुलं बाळा नाही महाराज. कृती वाईट असली चालेल पण हेतू देव असला पाहिजे. कायची कृती? एका जण काय केलं पावसाळ्याचे दिवस आणि गाडी चालला कच्चा रस्ता आता डांबर झाले आणि जात असताना मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यात गाड्यातच गाडी फसली. त्याच्यावरून गाडीच नाही गाणार. 4-5 पोरं दिसले बाजूला. मी काय सांगतो कृती वाईट असली चालेल हेतू शुद्ध असला पाहिजे. काय आपला हेतू ही वाईट आहे कृती सुद्धा कशी आहे वाईट आहे आणि फसली त्याला गाडीच नाही गाणार. 4-5 पोरं दिसले म्हणून पळाव इकडे. श्रीमंत होता जर गाडी लोटारे पण गाडीला हात लावला लोटली आणि गाड्यातून गाडी खड्ड्यातून बाहेर निघली. त्याला आनंद वाटला. खिशातून 5-5 ह्याच्या 10 नोटा काढल्या आणि 1000 रुपये 5 पोरात दिले बा. पोरं खुश झाली. परव आनंद वाटला तुम्ही होते मुंबई गाडी निघली नाही तर हल्ली मुक्काम काढतात. गाडीच निघत नव्हती पण पोरं तुम्ही काय करता रे? आता माझा मुद्दा येत आहे. पोरं म्हणले काही नाही काका आम्ही हेच काम करतो फासल्या गाड्या की काढून देतो. लोक यायचं भागात 7-8 रुपये धंदा होतो. आज तुम्ही 1000 दिले तुम्ही गेला काय आलाच मागून 500 तर पुढेच गेले नाही काका. ते म्हणे अवघडच पोर आहे. हेतू चांगला आहे गाडी काढून देणं. कृती वाईट आहे पण हेतू कसा आहे चांगला आहे काढून देणं. पण ही याच्या कृती मर्यादित आहे पुढे नाही. हेतू ही वाईट आहे कृती त्या माणसाला यायचं कृती वाईट चांगली हेतू चांगला आहे कृती वाईट असू द्या पण ते कडे पावसाळ्यात गाड्या फासल्या तर काढून द्याता चांगले 4 महिने. पण उन्हाळ्यात काय करता आणि मोठी लोक खड्ड्यात पाणी टाकून गाड्या फसवितो म्हणून काढून देतो. अरे कृती ही वाईट आणि हेतू सुद्धा पाणी टाकलं खड्ड्यात कृती वाईट आहे. उन्हाळ्यात बी फसवून मग लुटून देणं वाईटच आहे महाराज. एक माणूस जंगलात बसला आणि रात्री 12 वाजता एक जण आला महाराज कीर्तन करून आणि ते महाराज म्हणे का इथं काऊन बसले 1 वाजला. ते म्हणे मुद्दाम बसलो. म्हणे अहो जंगलात वाघ सुटेले म्हणे मग येईल ना खाईल ना पाहता काय नाही ते म्हणून तर बसलो. वाघाना खाव म्हणे कस काय? म्हणे वाघानं जर मला खाल्लं तर माणसाच्या रक्ताची चव वाघाला कळत आणि वाघाला कळलं माणसं रक्तात ही चव आहे तर आज मला खाल्लं उद्या वाकत मध्ये जाईल. पहिल्या गल्ल्याचा नंबर लागता अख्खं गाव संपी. मी गेलो चालतो पण गाव बी संपलं पाहिजे. कृती वाईट हेतू वाईट. संताची कृती वाईट असू द्या करताना प्रपंच करताना दिसतील पण त्यांचा प्रपंच हाच त्यांचा परमार्थ आहे. विठाला तुम्ही एक वेळेस काय झालं देवाचं पोट दुखलं आणि नारद मुनी देवाकडे गेले द्वारकेला. रोग आई साहेब देव कुठे म्हणे झोपले. म्हणे काऊन देवाचं पोट दुखतं? ज्यांचा हेत विठ्ठल त्याच्यावर बोलतोय. आणि म्हणे पोट दुखतंय औषध म्हणे सगळे वैद्य आले औषध दिल्या वल्ल्या दिल्या देवाचं पोटच राहिला. देवाकडे गेले जे हरी देवा म्हणजे काय झालं? अरे नारदा पोटच दुखू राहिलं का? नारदाला अभिमान झाला गर्व हरण करायचा होता
म्हणे बर मग काय औषध म्हणे सगळं झालं उपाय म्हणे उपाय काय म्हणे एकच उपाय नारदा काय माझ्या भगवत भक्ताच्या पायाखालची माती आणून मला खायला दिली आणि ती मी मुठभर खाल्ली की मग दुखणं लगेच राहील नारद म्हणे देऊ का माझ्या पायाखालची पण नारदा तुझ्या पायाखालची माती मी खाल्ल्यावर तू नरकाला जाशील तेव्हा मग पोट भरून आता आपल्या पायाखालची माती देवाला खायची मग आपल्याला काय मिळेल कोण म्हणलं मोक्ष नरक मिळेल ना मोक्ष कसला आणि नारद म्हणलं देवा तो पोट बरं व्हायसाठी मी का नरक बघू का नाही मी देत म्हणला मग जा पा मृत्यू लोकात आले गावात फिरले लोकांना म्हणले माती द्यावर देवाच पोट दुखतं लोक म्हणले जा तारखाना देतो म्हणजे पण देवानं माती खाल्ली तर तुम्हाला नरकाला जावं लागत लोक म्हणले मग नको देव नको आणि नरक नको काही जनते नाही आकर फिरले गेले द्वारकेला म्हणजे देवा कोणीच माती देत नाही म्हणे नारदा वृंदावनला गेलते का गोपिकांकडे म्हणे नाही द्यावा म्हणे गोकुळात जा वृंदावन गोकुळात आणि मग देवा काय गवळणी द्या त्या देवळणीचं नाव काढतो तू म्हणजे जा तुम्हाला काय करता आले आणि गवळणी पाहिलं नारदा कुठं कथाही दम जातम कोवाई करता शरीर दे कोपादानंद मस्ती हो विचारे स्वयं प्रिया तुम्ही कोणी आला कशासाठी आला काय चाललं म्हणजे द्वारकेहून आलो म्हणजे द्वारकेहून आला आमचा देव कस काय नारदा म्हणे चांगला होता मग चांगला होता काय झालं म्हणे पोट दुखतं म्हणे पर्याय सगळे केले पर्याय नाही म्हणे मग एकच पर्याय भक्ताच्या पायाखालची माती देवाला खाल्ली की देवाचं पोट होईल मग नारदा किती आहे सर द्यायची तुला तू गोपिका म्हणल्या नारद म्हणल्या खरं गोपिकांना तुम्ही मूर्खच राहिल्या तुमच्या पायाखालची माती देवाला खाल्ल्या तुम्हाला नरक भोगावं लागल गोपिकांचं उत्तर आहे गोपिका म्हणल्या नारदा आम्ही या जन्मात काय जन्मजन्मी नरक भोगू पण आमचा परमात्मा सुखी राहायला पाहिजे ज्यांचा हेत विठ्ठले अरे मी या जन्मात नाही नारदा अखंड जन्म घेऊ आणि नरक भोगू पण आमच्या परमात्म्याचं पोट दुखलं नाही पाहिजे देव सुखी राहायला पाहिजे ज्यांचा हेत विठ्ठले कृती व्हायचे पायाखालची माती देवाला व्हायचे की नाही पण हेतू कसा आहे देवच हेतू आहे म्हणून ज्यांचा हेत विठ्ठले त्याची संत हो आपल्याला संतांची कृती वाईट दिसते महाराज जनाबाईनं काय केलं अरे देवाला शिळे दिल्या अरे विठ्या मुळ मायेच्या कारत्या तुझी रान रडकी झाली कोणला कोण म्हणलं भोसरे महाराजला देवाला काय दिल्या बरं शिव्या देणं चांगलं आहे देवाला अय बचत गट तुमच्या लई पाठी लय बोलते तुम्ही नवऱ्याला भारी भांडण झाल्यावर मी आल्या मूर्ती कसा नशिबी पडला बाप महाराज तुमच्या पोटात जन्म आले बाप्पा महाराज लय बेकारी काय सांगाव अनुभव आले कशा खळखळ हसायला लागल्या माय तुमचं बी असंच आहे तुमचंच माया घेऊन सांगतोय बाकी काहीच नाही मला माहित असं नेमकी फजी द्या प्रपंचात खरंच लग्न केलं नसतं बाकी मग मी कीर्तनात चाललो मला इच्छा आली ना म्हणे हात करून घ्या ना आवड तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आहे आम्ही तुमच्या दारावरच बरे आहे होय तुमचं झालं नाही ना बघा महाराज परवाचा प्रवास अकोला आकलन काल चिंचोली घरी नेमकं गेले एक झोपणे बी होती दिली घरच्या लगेच मोटरसायकल वाकत एक तारखेला की एक दिवस रिकाम नाही फिर तरी किर तरी कोणी आवाज बसू देत नाही महाराज लई बेकारी बुवा तुम्ही राहा बुवा असं तू म्हणसान बरा भेटला रे बाप्पा मोडावर आमच्या लय अवघडे पानं कशा खळखळ हसत या आवड महाराज लग्न लय लग्नात महाराज मान का पाहूनच दम काय दिसत नाही आणि सांगता येत नाही अवघड आहे पुढे चाललं आपलं शिव्या अशा पाठ यायच्या नवरा लय बापू लय अवघड आहे हसायला लागल्या अनुभव दिसतो तुम्हाला आता माग चालला होता कोणता मुख चालला तुमचा नवऱ्यासाठी माग सोमवार कोणते सोमवार ए बचत गट मी इकडे हा आणि माना नका लागलो कोणता उपवास पशुपती आगा सकाळी 4लाच मंदिर
अहो माझ्यावर तोंड ती सुधीला नाही आहे ना महिनाभर. हिचे झाले का तिचे, तिचे झाले का हिचे. आज निश्चित करा आनंद आहे. मनुष्य जर माणूस माझ्याच मंदिरात गेला ना यायचाच करता. माणूस माझा देवा आम्ही येतो पुढच्या मंगळवार सोमवारी जाय जाय पण ये ना माझ्या दर्शन घेऊन 2-4 महिने माणसायला कधी यायचाच करता. ते बी मॅचिंग साडी मॅचिंग नाकातलं मॅचिंग चप्पल पायातले माझ्यावर हाणून गेली काय करू. आता माझ्यावर मॅचिंग कधी नवऱ्यासाठी नेसली का नवी साडी हे बचत करत. हा नवऱ्यासाठी केली कधी मॅचिंग. इकडं देवाला मॅचिंग आणि सकाळी 4 वाजता महादेवात मंदिरात ते 4ला गेला तर 12 शिवाय घरी आला. आम्हाला उपासी नवरा घरी नवरा उपाशी महादेव तुपाशी 1 लोटा जल सब समस्या घाल आपल्या बापाची ठुई का. अय बचत गट दिवसभर पाप करायचं. दिवसभर पाप आणि 1 लोटा जल चालला महादेवा. दिवसभर नवऱ्याला शियावर शिया मुर्दाच आहे तो हा. आणि आपला मुर्दा महादेवाच्या मंदिरात. खरं बोलत सध्या येऊ दे ना हीच गाव तीच गाव. श्रीमंताला 40 गाव मी काय भिकारी वा. नाही बोलत पण भक्ती ज्यांचा हेतू शुद्ध असला पाहिजे. आणि एकदा त्याच्यासोबत गाठ बांधली मुलीनं जेवढे बऱ्याच मुलीचे संसार उद्ध्वस्त झाले याला कारण मुलीच्या मयी माया. मुलीच्या मयी अरे मुलीचं लग्न झालं मुलीच्या संसारात हस्तक्षेप मुलीच्या मयीनं करता कामा नये. फोनाला बाई संध्याकाळी कर रविवारी कर आठवड्यातून एकदा रोज मुलगी म्हणतो मी मुलगी. विळातून आठवड्या काय खाल्लं काय केलं कुठे गेलती मराला गेलती शेजाऱ्याच्या घरी. खरंच महाराज अहो एकदा लग्न झालं ना तर मुलगी मेलेली समजावा पण माहेरी आलेली समजू नये बघत. त्याच्यात तिचं कल्याण आहे. हो अवघड झालं आपलं लय शिव्या पाटे. हो सकाळी आमच्या रामनगर मध्ये समजनगर सकाळी उठली 4ला आणि निघली कुठं महादेवाला उपवास. आणि नवरा म्हणे मला ड्युटी जात कुठं चालली म्हणे महादेवाला. म्हण मग काही नाश्ता पाणी म्हणे हात नाही दिले देवाला. काढा गिळा निघा उदाडा चिमणे अवघड झाला महादेव पावला काहीला. बरं आंघोळ म्हणे हिटर लावून ठेवलेलं आहे. बडा बडा वाडा निघा बर आत्याच का नाही बिचाराला ही गेली कुठं महादेवाला पाहत महादेवाला. आणि एका बटन बंद करावं लागतं. या घातला पाण्याचा जसा घातला चिटकला पाहता काय माझ्याकडं. आणि जसा चिटकला जागेवर गेला आणि महादेवाच मंदिरात श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम. आणि हिच्या घरापुढे गर्दी 8 वाजले तरी मंदिरातून याय ना. 12 वाजता लोक गेले आणायला. बाई चला महादेव घरी गेला मंदिरात नाही राहिला. तुम्ही बसले चला उचलून आणलं तिला पाहता काय ना इकडं. अरे आधी नवऱ्याला नीट बोला नंतर महादेवाचा उपास करा. ए बचत गट खोटे महाराज मग एवढ्या शिवाय देत्या काही काही बाप काय सांगा. आपण घरातून ऐका मग जेव्हा पण आणलं या घरात मला अवघड आहे महाराज. एक वाक्य बोलतो तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही. तुमचा परमार्थ घरी निश्चित मंदिरात जा हरिपाठ करा परमार्थ करा देवदेव करा. पण पहिला तुमचं अरे वृंदावन गोकुळ देवाला जायचं काम नाही. अगोदर तुमचं घर गोकुळ करा. परमात्मा तुमच्या घरात जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. सासूला चांगलं बोला सासऱ्याला चांगलं बोला ननंदीला चांगलं बोला नवऱ्याला चांगलं बोला. लोकांच्या बोलत्या माघारी बऱ्यावर करत्या. पुढे महादेव पावणार आहे का किती भक्ती केली. हो म्हणून त्या काय नाव त्यांचं प्रदीपजी मिश्रा त्यांच्यामुळं बऱ्याच बिना माळकरी लोक परमार्थात आले. देव न मानणारे आलेत. पण त्याचा आहा पण नको 1 लोटा जल सब समस्या कर आपल्या बापाच तुम्ही करा. दिवसभर पाप करायचं आणि 1 लोट ज्याला देव पावाला निश्चित तो माणूस चांगला आहे. त्या माणसामुळे बरेच लोक परमार्थात आले. पण बिना परीक्षा देता पास व्हायला आपल्या बापाच तुम्ही का. 1 बेलपत्र वाल श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा सोपं आहे का. अरे परीक्षा द्याव्या लागतील
अनेक त्या माणसामुळे महादेवाच्या मंदिराचे जीर्णोद्धार झाले, मोठमोठे लोक परमार्थाला लागले, आनंदाची गोष्ट आहे. पण तेच ऐकून नुसतं मंदिरात जाऊ नका, घर मंदिर करा. महादेव घरी येईल तुमच्या, सुखी येतो घरा. हे तू चांगला ठेवा. ज्या दिवशी नवऱ्याची गाठ बांधली तेव्हा तोच आपला आहे आणि त्याशिवाय आपलं कोणी नाही. एक वेळा तोच आपला पती, तोच आपला देव, तोच आपला माता पिता. निश्चित तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. व्यवहार हेतू चांगला ठेवा. कृती वाईट असू द्या, जनाबाईची कृती वाईट होती, इथं होतो आपण शिव्या दिल्या देवाला, पण देवाने त्या अभंग म्हणून स्वीकारल्या, फुलावणी स्वीकारल्या आणि त्या शिव्याचे अभंग झाले. आणि ते अभंग आज आपण म्हणले की आपल्याला मोक्ष मिळतो. ज्यांचा हेत विठ्ठले, हेतू चांगला आहे. जनाबाई गोवऱ्या चालायच्या, गोवऱ्याच नाही कृती वाईट आहे, पण व्यस्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनाबाईला देवाला गौऱ्या वेचू लागाव्या का त्यांचा हेतू परमात्मा होता. आणि अनेक पहा, एक वेळेस काय झालं, गोरोबा काका काय करीत होते, माती तुडत होते, माती आणि माती तुडत तुडत मग्न झाले, अवस्थेला पोहोचले. माती तुडवणं कृती आहे, कृती वाईट होती का नंतर वाईट झाली. माती तुडवता तुडवता भजन करायचे, भजनानंदे हो महाराज अवस्थेला पोहोचले, विधी अवस्था झाली. आणि अवस्थेला पोहोचल्यावर माती तुडवतात कळाना झाले. आणि तुडवता तुडवता पत्नी गेली पाण्याला, म्हणले मालक लेकरावर ध्यान ठेवा, ऐकलंच नाही. आणि भजनात मग नाही, माती तुडवतात. आणि तुडवता तुडवता पोरग रांगत रांगत बाबाकडे आलं. आणि येता येता वाटलं बाप उचलीन, लहान लेकरू त्या चिखलावर गेलं. जसं चिखलावर आलं तसं पायाखाली घेतलं आणि तुडवता तुडवता माती आणि मूल एक रक्त समान करून टाकलं. मेलं मूल पायाखाली. वाईट कृती, वाईट कृती, पण हेतू शुद्ध होता. परमात्म्याने येऊन मुलाला जिवंत केलं. विठाला विठाला संतांचा हेतू वाईट दिसू द्या, पण कृती मात्र विठ्ठल आहे. सावता महाराजांचं काय झालं, पंढरपूरला गेले सावता महाराज, नाही महाराज अगदी शेतात जायचे आणि भजन म्हणायचे. कांद्यात लसण्यात विठ्ठल पाहायला त्यांनी महाराज. कांदा आमची माळ्याची जात शेती करू बागायत. अरे बागेत शेती, कांद्यात लसणात मिरची कोथिंबीर देव पाहावा आणि देव म्हणून शेती करावा. कृती प्रपंचाची होती, शेती प्रपंचासाठी होती, पण त्याच्या देव पाहायला हेतू मात्र विठ्ठल होता. पंढरपूरचा परमात्मा शेतात येऊन खुरपू लागला महाराज. कशामुळं, हेतू विठ्ठल होता. हेतू शुद्ध ठेवा. ज्याचा हेतू शुद्ध आहे त्याचा परमार्थ सफल आहे. महाराज संतांनी संसार केला, पण संसाराचा परमार्थ झाला. आपण परमार्थ करतो, पण सगळा ऊसचा रूसच बनवतो. परमार्थाचा संसार होतो. संसारच केला. तुकोबराय संन्यासी होते का? दोन लग्न केले महाराजांनी, संसारात केला. पण काय म्हणून केला? अवघाचे संसार केला ब्रह्मरूप. काय म्हणून? विठ्ठल स्वरूप म्हणून. या देव म्हणून संसार केला आणि देव वैकुंठावर आला आणि तुकोबरायला घेऊन गेले वैकुंठाला. आपला परमार्थ, आपला संसार व्हायला लागला.
आपली कृती चांगली आहे पण हेतू वाईट आहे. कृती कीर्तन करणे पण हेतू पैसा प्रपंचासाठी. नरक बघावं लागल. लेकडं म्हणणार तो माणूस 50,000 घेतो, तो महाराज लय मोठा आहे का 50 घेतो म्हणलं त्याचा नरकात बांधलाय. प्रपंचासाठी वापर करतात, प्रपंच म्हणूनच परमार्थ करतात. कृती चांगली आहे पण हेतू वाईट आहे. संताचा हेतू चांगला होता, कृती असू द्या वाईट. याच्या पुढे एक वाक्य सांगतो आणि पुढे चालतो. माणसाचा हेतू चांगला पाहिजे. अरे बगळ्याचं ध्यान चांगले पण मन वाईट आहे. गोचिराची संगत चांगली पण पंगत वाईट आहे. कुत्र्याची रक्षण चांगले पण भक्षण वाईट आहे. महाराज म्हणले स्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हारावरी. कृती वाईट आहे, हेतूही वाईट आहे महाराज. तसं माणसाचा हेतू देव असावा. संतांनी संसारच केला पण ब्रह्मरूप म्हणून केला. त्यांचा संसार परमार्थ झाला. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई. आता शिकवायला चरणावर चालू ज्यांचा हेत विठ्ठले. नाथ महाराजांचा हेतू विठ्ठल होता. सोखरे चंदना घासे गंगेचे पाणी कावडे 36 वर्षाच्या घरी लागला का हेतू शुद्ध होता. महाराज म्हणून परमार्थ करा रे माय बाप पण हेतू चांगला ठेवा. ज्याचा हेतू चांगला नाही आपलं भजन. अरे संताचा संसार भजन झालं. संताचा संसार परमार्थ आला. आपलं भजन सुद्धा संसार व्हायला लागला. आपल्या भजनात कट्ट्याचे आपल्या बिड्याचे कट्टे, तंबाखूचे बुचनळे, बिस्टरचे बरं बाटल्या आणि नाही प्यायला. पाण्याच्या म्हणलं मी पाण्याच्या. आपलं भजन सुद्धा भजना बसला काय ती पलीकडे आलीचं माहिती तुला काय झालं गेली ना. अरे भजन आहे काही. महाराज म्हणले भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकेला. म्हणून हेतू शुद्ध असावा. देवात गेलं की माणसाला देवच झालं. माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामासाला घेतला असेल. इतका छंद घ्यावा की अखंड परमात्मा स्वरूप व्हावं. आणि परमात्मा स्वरूप जे होता ज्यांचा हेतू विठ्ठल असतात तेची संत. हा भक्ताचा फक्त पहिलं चरण झालं. राहिलेले 3 चरण उर्वरित वियोग आलाच म्हणजे जेवण लावला वशिला असं नाही. ज्याचा वशिला त्याचं पुत्र काशीला आहे. ज्याचा नाही वशिला ते घरीच बसले. हा म्हणून पुढच्या वेळेस घेऊन हाच आपण घेण्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा भगवान परमात्म्याचे समर्पित करू. 11 वाजले मग कळत 10 का 5 मिनिटं बाकी फक्त. आपल्याला 10:30ला सोडायचं होतं पुढे. मला दिसत नाही ना बाप्पा. 10 वाजून 57 मिनिटं राहिले. घेवा जो 5-10 मिनिटं घे जीव घ्या आमचा आजच्या दिवस घे. तुम्ही येऊ बाय तुमच्या गेमीला काय येऊ बाय हे महाराज वाजवतायत. एकदा सर्वांनी सुंदर प्रभू रामचंद्राचं भजन करायचंय. महाराज पुढे म्हणतील आणि तुम्ही सगळ्यांना पुढे म्हणायचं. श्रीराम जय जय काय
रामचंद्र भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की। वा वा वा, टाळ्या वाजवायला द्यायचं आता जोर. रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत. यालाच कीर्तन म्हणलेलं आहे. आयुष्य कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, म्हणून झालेली सेवा भगवान परमात्मा मारुतीच्या चरणी तुमच्या साधू सचिन श्रोते मायबाप टाळकरी मंडळी सर्वांच्या मस्त होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्यांच्या माध्यमातून खरोखर सेवाली गुरुजी असेल, आमचे संतोष दादा मानके असेल, सर्वांना धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आपल्या